भारताची सुवर्ण कन्या, महान धावपटू पी.टी. उषा यांची भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. पी.टी. उषा यांची भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदी निवड होणे ही ऐतिहासिक घटना आहे. कारण आजवर या महत्त्वाच्या पदावर कोणत्याही खेळाडूची नियुक्ती झालेली नव्हती. हे पद जे कधीही मैदानात उतरलेल्या, ज्यांचा खेळाशी कधीही संबंध आलेल्या राजकीय व्यक्तींसाठीच आरक्षित होते. आज पी.टी. उषा यांची या पदावर निवड झाल्याने खऱ्या अर्थाने या पदाची आणि खेळाडूंची शान वाढली आहे. पी.टी. उषा या पदासाठी अतिशय योग्य व्यक्ती असून त्या आपली निवड सार्थ ठरवतील यात शंका नाही. पी.टी. उषा यांचा जन्म 27 जून 1964 रोजी केरळमधील कालिकत, पयोली या छोट्याशा गावात एका गरीब कुटुंबात झाला. ती तिथेच मोठी झाली आणि ट्रॅक आणि फील्डमधील सर्वकाळातील सर्वात प्रसिद्ध महिला खेळाडूंपैकी एक बनली. पिलामौल्लाकांडी थेक्केपारंबिल उषा हे तिचे पूर्ण नाव आहे. ती गंभीर गरिबीत वाढली होती आणि तिला अनेक आरोग्य समस्यांसह संघर्ष करावा लागला होता. क्रीडा आणि ॲथलेटिक्समधील तिच्या विलक्षण वचनबद्धतेमुळे तिला पायोली एक्सप्रेस असे टोपणनाव मिळाले, ज्याचे इंग्रजीत भाषांतर भारतीय ट्रॅक आणि फील्डची राणी असे केले जाते. पी.टी. उषा या भारताच्याच नाही तर जगातल्या सर्वोत्कृष्ट धावपटू आहेत. भारताच्या तर त्या सर्वकालीन महान धावपटू आहेत. 1980चे दशक तर त्यांनी अक्षरशः गाजवून सोडले होते. या दशकात त्यांनी भारतातच नव्हे तर जगात आपल्या नावाचा दबदबा निर्माण केला होता. आशियाई स्पर्धा असोत की राष्ट्रकुल स्पर्धा, जागतिक मैदानी स्पर्धा असो की ऑलिम्पिक स्पर्धा, पी.टी. उषा भारतासाठी सुवर्णपदक जिंकणार ही जणू काळ्या दगडाची रेघ होती. केवळ नशिबाने पी.टी. उषा यांना ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकता आले नसले, तरी ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीत पोहोचणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला खेळाडू होत्या. आपल्या कारकिर्दीत अनेक मान सन्मान मिळवणाऱ्या पी.टी. उषा यांची एक खेळाडू ते ऑलिम्पिक संघटनेपर्यंतचा प्रवास युवा खेळाडूंसाठी प्रेरणादायी आहे. 1986 साली सोल येथे झालेल्या 10व्या आशियाई स्पर्धेत तिने 4 सुवर्ण व 1 रौप्य पदक जिंकले. तिने आपल्या कारकिर्दीत 100हून अधिक पदके जिंकली आहेत. निवृत्तीनंतर त्यांनी उषा स्कूल ऑफ एथलेटिक्सची स्थापना केली. या माध्यमातून त्यांनी हजारो होतकरू खेळाडूंना प्रशिक्षण दिले. त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले. क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारावरही त्यांनी आपल्या नावाची मोहर उमटवली. पी.टी. उषा यांनी आपले संपूर्ण जीवन एथलेटिकला समर्पित केले. त्यांच्या जीवनाचे चीज झाले असे म्हणावे लागेल.